तर पेण तालुक्यातील एक अतिशय ज्यांनी आपल्या कर्तृत्वावर आपल्या गावाचं नाव उंचावलं, आपल्या जे गावाची दहशत आहे क्रिकेट मधली ती दहशत प्रस्थापित केली आहे आणि संपूर्ण पंचक्रोशीमध्ये हाहाकार मचवून टाकला. तो दादरपाडा संघाचे 2 सलामीचे धुरंधर मैदानाच्या आत दिसतात आपल्याला. बादल म्हात्रे आणि रितेश वारी हे 2 प्रमुख फलंदाज दादरपाडा संघाचे आज या भव्य क्रांतीवीर मैदानावर स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी कोण गावासमोर मात्र झुंजताना दिसणार आहेत. आणि एकीकडे जर बघायला गेलं तर पनवेल पंचक्रोशीतील एक चांगला खेळ करणारा संघ कोण संघ अनिकेत म्हात्रे आणि अक्षय म्हात्रे यांच्या नावाची ओळख. त्याचप्रमाणे अनेक नवीन चेहरे आपण कोण गावातून आता बघतोय. रायगड प्रीमियर लीगचा खेळ असेल, प्रत्येक सेटअप मध्ये कोण गावाची ही महत्वाची भूमिका राहिली आहे आणि भर्राट वेगाने गोलंदाजी करणारा अनिकेत म्हात्रे आणि अनिकेत म्हात्रे समोर असेल बादल म्हात्रे. पंचांचा सिग्नल, मॅच ऑन. पहिला चेंडू 3 षटकांचा सामना आणि पहिला चेंडू पंचांचा इशारा आपण बघू शकतो. डेड बॉल आणि कृपया अवांतर पब्लिक आहे ते बाउंड्रीच्या बाहेरून जायचं आणि नक्कीच आपण बघू शकतो मृत चेंडूची घोषणा झालेली आहे. पहिला चेंडू डेड बॉल. नेक्स्ट बॉल बादल टू अनिकेत. बादल ऑन स्ट्राइक. पहिलाच फटका. डिफेन्सिव्ह संयोगात्मक खेळ केलाय आणि तिथून मात्र संयमी 2 धावा आणि क्रिकेट मग क्रिकेट मधली मैत्री आणि मग काही असं फनी नावं आपल्याला नक्कीच ऐकायला मिळतात. पहिला चेंडू मृत टाकल्यानंतर लीगल पहिल्या चेंडूवर आलेली या 2 धावा आल्यात. बादल म्हात्रेचा संयमी खेळ. बादलला माहिती आहे की अनिकेत एक चांगला गुणवंत खेळाडू आहे, व्हेरिएशन त्याच्याकडे आहे आणि त्याला जर आपण सावध पवित्रा घेतला तर नक्कीच गुणसंख्येमध्ये मात्र बदल होईल. यावेळेस कनेक्शन प्रॉपर रेंज मध्ये आलाय, चेंडू नेऊन ठेवलाय सीमा रेषे पलीकडे. 6 धावा. काय जबरदस्त पट्ट्यामध्ये आला आणि नक्कीच त्याचा कार्यक्रम करून टाकला आणि 6 धावानिशी आता धावफलक सरसावतोय 8 धावा. तर दरम्यान सूर्यजी चौधरी यांना विनंती करेल की आपण समालोचन कक्षात यायचं. जबरदस्त असा फटका अनिकेतने पहिला चेंडू चांगला टाकला होता, संयमी खेळ त्या चेंडूवर मात्र झाला होता. त्या विपरीत लगेच नेक्स्ट बॉलवर भरपूर समाचार घेतला. 6 धावांसाठी सरळ मिड विकेटच्या रिझन मध्ये मात्र हा फटका सजवला. प्रेक्षणीय फटका. बादल मात्र म्हटल्याप्रमाणे एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि तितकीच चांगल्या नावाप्रमाणे खेळांची हातीबाजी करणारा हा बादल मात्र बरसताना दिसतो शिरोडच्या मैदानावर. अनिकेत बघायचं आपल्या संघासाठी कमबॅक करावं लागेल. व्हेरिएशन ही त्याची ओळख आहे, मात्र या ओळखी विपरीत खेळ करणारा बादल मात्र सज्ज असणार आहे. नेक्स्ट बॉल. आणखी एक चांगला फटका. फटक्यामध्ये ताकद एवढी की चिंचेच्या दिशेला जाणारा हा प्रेक्षणीय असणार आहे षटकार. बॅक टू बॅक दुसरा षटकार आलाय आणि 2 षटकांच्या माध्यमातून आपण संघाची धावसंख्या बघतोय 14 धावा ऑन बोर्ड. संतोष पाटील आणि जगदीशजी भोपी या दोघांचीही आमचे रवींद्र गोटेभाई हे वाट बघतायत आतुरतेनं. बराच काळ त्यांनी जवळजवळ अर्धा तास त्यांची वाट बघतायत, तर कृपया त्यांची भेट घ्यायची. टू मॅच बघायचं. नेक्स्ट बॉल. आणखी एक अफलातून फटका. घुटना टेक तमाशा टेक. युवराज सिंगची वागली खेळी आटून देणारा हा फटका आणि फटक्या मात्र नजाकत सेम आणि आणखी एक आला 6 धावा. बॅक टू बॅक 6 धावा, 3 षटकार. आणि मग मी म्हटलं होतं शेखरजी की आपण पेण परिसरातील
पंचक्रोशीतील एक चांगला आणि आक्रमक फलंदाज म्हणून ज्या गावाची ओळख आहे, ज्या गावामध्ये रितेश वारी सारखा आणि बादल म्हात्रे सारखे दोन फलंदाज आणि त्या फलंदाजाला साजेल अशी सुरुवात मात्र या भव्य क्रांतीवीर मैदानावर त्यांनी केलेली आहे. बॅक टू बॅक 3 षटकार, 18 धावा आल्या आणि पहिल्या चेंडूवर 2 धावा म्हणजे संघाचं समीकरण आता बघू शकतो. धावफलकावर 20 धावा. अनिकेत सारख्या चांगल्या गोलंदाजावर मात्र येते धावांचा वर्षाव. स्लोवर चेंडू, व्हेरिएशन. नक्कीच आपल्याला कमबॅक करायचा असेल तर नक्कीच व्हेरिएशनची गरज आहे आणि इथून मात्र म्हटल्याप्रमाणे अनिकेतला देखील आपण पाहिलं असेल. आता जरी त्याला बॅक टू बॅक 3 षटकार मारले असतील मात्र याच गोलंदाजाने आपल्या वैयक्तिक ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाडूच्या भूमिकेतून अनेकशा ट्रॉफीज, नाईट टुर्नामेंट असतील, डेच्या टुर्नामेंट असतील, बरीचशी चषक आपल्या नावावर कोरलीत. मात्र आजचा दिवस वेगळा आहे. आजच्या दिवसामध्ये बादल पूर्णपणे बरसलाय आणि बरसलाय म्हणजे काय, 4 षटकार एका षटकामध्ये लगावलेत आणि संघाची धावसंख्या पहिल्या षटकाखेरीस 26 धावा ऑन अ बोर्ड. काय अफलातून फटकेबाजी. तर नक्कीच महाकाल बैलाचे सर्वा स्वप्नील भाई चौधरी यांचं देखील आगमन झालं. त्यांना देखील विनंती करतोय आपण देखील या व्यासपीठावर यायचंय आणि शृंखला देखील त्यांचीच आहे. नक्कीच पवनजी टकले त्यांना देखील विनंती असणार आहे की आपण देखील समालोचन कक्षात यायचं. महेश भोपी आपल्याला देखील विनंती असेल व्यासपीठावरून या सामन्यांचा आनंद घ्यायचा. पवन टकले म्हटलं तर शिवडोनच्या ताफ्यातील एक चांगला फलंदाज म्हणून ज्याची गणना बरेच वर्ष आपण बघतोय. स्वतःची एक विशिष्ट ओळख आणि मग सेवेसाठी तत्पर ही भूमिका रुजवत आता तो कार्यदलामध्ये सामील आहे आणि त्यांचं देखील आपण या शृंखलेच्या माध्यमातून मात्र स्वागत करतोय. गोलंदाज नौका बघायचा. मनीष रितेशसाठी पहिला चेंडू फ्लिक केला आणि पहिल्या चेंडूवर मात्र एकच धाव आली आहे. याही वेळी सावध पवित्र अटॅकिंग क्रिकेट खेळण्याचा मानस मात्र रितेशला माहिती आहे. समोर बादल पूर्णपणे बरसतोय गरजतोय आणि अक्षरशः अनिकेत सारख्या एक गुणवंत खेळाडूच्या गोलंदाजीवर 4 षटकार मारणं सोपं नसतं. मात्र टेनिस आणि रबर बॉल मध्ये हाच फरक असतो आणि फरक स्पष्ट करत असताना यावेळेस संधी होते की काय असं वाटत होतं. मात्र बादल त्याच्या नावाप्रमाणे आकाशाला गवसणी घालणारा फटका मात्र प्रत्येक चेंडूवर खेळतोय. आतापर्यंत बादल 7 चेंडू खेळला आणि 7 चेंडू मध्ये तब्बल 32 धावा. काय जबरदस्त खेळ बादलच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. इनिंग सुरू झाली. पहिला चेंडू मृत चेंडूची घोषणा झाली. त्यानंतर लिगल चेंडूवर पहिला सावध पवित्रा 2 धावा आल्या. त्यानंतर बॅक टू बॅक 3 षटकार, त्याच्यानंतर एक निर्धाव चेंडू आणि पुन्हा 5व्या चेंडूवर मात्र षटकार लगावला आणि काय जबरदस्त खेळी केली आणि त्यानंतर लगेचच नेक्स्ट बॉल सिंगल नंतर फटका 6 धावांसाठी होता. यावेळेस यॉर्कर पद्धतीचा चेंडू हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न मात्र होता. मात्र ग्राउंड लँड झालेला आहे तो फटका आणि आता दरम्यानच्या मात्र या 2 धावा 35 धावा ऑन अ बोर्ड. काय जबरदस्त अशी फटकेबाजी बादलच्या माध्यमातून पाहायला मिळाली. गोलंदाज मनीष आता मात्र मी म्हणेन चांगली गोलंदाजी करतो. एक फटका जरी आला असला दोन्ही चेंडू सुरेख टाकले होते. कमबॅक करावं लागेल कोण संघासाठी आणि इथून मात्र जबरदस्त चेंडू बादलला प्रश्नात टाकणारा हा चेंडू होता. बादलने नक्कीच फटकेबाजी चांगली केली आहे. मात्र असा एक चेंडू गोलंदाजाला किती कॉन्फिडन्स देऊन जातो हे प्रत्येकाला माहिती असतं आणि मग एक रिलॅक्सिंग चेंडू आता मात्र आलाय आणि धावसंख्या आहे तिथंच 35 धावा. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. 36 धावा ही बाईकच्या माध्यमातून एक धाव होती. यावेळेस फ्लिक केलाय चेंडू आणि तिथून मात्र एक निर्धारित क्षेत्रात एक धाव मिळते आणि एका धावसंख्येने 37 धावा बोर्ड आहेत. आमचे लाईव्हचे जे ऑपरेटर आहेत अतिशय सुंदर प्रत्येक चेंडूला ताबडतोब अपडेट अचूक अपडेट देत आहेत आणि आमचे गुणलेखक संकेतजी मुकादम हे देखील अतिशय प्रॉपर गुणलेखक सन्माननीय दीपकजी भोपी त्यांना देखील विनंती असणार आहे आपण देखील यायचं. 40 प्लसच्या माध्यमातून एक चांगलं नाव आमचे जगदीशजी भोपी देखील असतील.
श्रीराम क्रिकेटसाठी बरेचसे वर्ष आपल्या गोलंदाजीच्या आणि फलंदाजीच्या जोरावर ज्यांनी नाव उंचावत ठेवलं आणि तोच नाव आता 40+ मध्ये त्यांच्या माध्यमातून दोघांच्याही माध्यमातून आता कॅरी फॉरवर्ड होताना दिसतोय. यावेळेस एक धाव मिळते सुधीरजी माळी, नक्कीच त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत असणार आहे. एक त्यांचा काल होता, त्यांचा एक हंगाम होता की त्यांच्या गोलंदाजीला भले भले घाबरायचे आणि हा गोलंदाज आला तर नको आम्हाला तो गोलंदाज असं म्हणायचं. असा हा गोलंदाज, उंच शरीरयष्टी आणि भेदक गोलंदाजी ही त्यांची ओळख. दोन षटकांचा वादळी खेळ संपला. पहिल्या षटका अखेरीस आपण बघितलं धावसंख्या चांगल्या आल्या होत्या. आता मात्र कमबॅकिंग षटक केलं मनीष. षटकामध्ये 12 धावा आल्या आणि मी तर म्हणतो चांगलं षटक टाकलं मनीषनं. आता स्वतः अक्षय गोलंदाजी मार्फत तयार आहे. स्लोवर चेंडू चांगला जज केला आणि ते खराब मिस फिल्डिंग मी तर म्हणावी लागेल. खऱ्या अर्थानं वाटलं होतं की तो चेंडू अडवला गेला पाहिजे होता, मात्र ऐनवेळी पाय सरला. हे 4 धावा मिळत आहेत. 4 दशक तब्बल आतापर्यंत लागले. 40 धावा ऑन बोर्ड आहेत. 42 धावा ऑन बोर्ड. नेक्स्ट बॉल. यावेळेस रितेश वारी. अनेकदा आपण त्याच्या माध्यमातून बऱ्याचशा मैदानावर हा खेळ बघत असतो. आतापर्यंत शांत होता, मात्र या 2 चेंडूवर 10 धावा. जिथे चौकाराला मिसफील्ड मिळाली, संधी मिळाली, कॉन्फिडन्स वाढला आणि त्या कॉन्फिडन्सचा आता पुरेपूर समाचार घेत असताना अक्षयच्या गोलंदाजीवर मात्र या 6 धावा बसवल्यात. आणि इथे मात्र मृत चेंडूची घोषणा पंचांच्या माध्यमातून आणखी एक झाली आहे. डेड बॉल आणि धावसंख्या आहे तिथे 48 धावा तब्बल झाल्यात. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. अक्षय एक गुणवंत खेळाडू, अष्टपैलूची भूमिका नेहमीच आपल्या कोण संघासाठी मात्र तो पार पाडत असतो. यावेळीच लेग स्पिन पद्धतीचा चेंडू टाकलाय, स्लोवर पद्धतीचा चेंडू. ज्या ज्या वेळेस जोर चालत नाही त्या वेळेस नक्की संयम चालतो आणि संयमी खेळ केल्याने व्हेरिएशन केला, चेंडूचा स्पेस काढून घेतला आणि नक्कीच लेग कटर पद्धतीचा चेंडू टाकला. आणखी एक ऑफ स्विंग टाकण्याचा प्रयत्न, मात्र आता प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना मात्र इथे टार्गेट सेट केले षटकाराच्या माध्यमातून. आणखी एक उंचावलेला षटकार. चौपन्न धावा ऑन अ बोर्ड. आणि आता मात्र या षटका अखेरीस बादल प्रमाणे आतिषबाजी करतोय रितेश आणि इथून मात्र सरळ यष्टीरक्षकाकडे कदाचित रितेशला वाटलं असेल की हा वाईड मिळेल की काय, मात्र पंचांची भूमिका अचूक. आणि या सत्रातील आणि या षटकातील देखील शेवटचा चेंडू. अक्षयच्या 5 चेंडूवर तब्बल आतापर्यंत 16 धावा आल्यात. बघायचं वेल फिनिश करेल का अक्षय की करेल रितेश. लोअर फुल टॉस बॉलचा चेंडू आणि इथून मात्र 1 धाव झाली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न असेल का. आणि रनआउटच्या माध्यमातून हा फलंदाज बाद होतो. 1च धाव या शेवटच्या चेंडूवर आली. तब्बल धावसंख्या झाली 55 आणि जिंकण्यासाठी कोण संघाला गरज असणार आहे 56 धावांची. जबरदस्त खेळ. बादलच्या बॅटमधून पहिल्या षटकामध्ये तब्बल 4 षटकार आले. दुसऱ्या षटकामध्ये कमबॅकिंग ओव्हर टाकलं मनीषनं. एक षटकार जरी आला असला तरी नक्कीच 12 धावा दिल्या आणि त्यानंतर मात्र रितेश वारीची बॅट तलपली. महाकाल ग्रुपचे सर्व रामशेठ चौधरी यांना देखील विनंती असेल आपण समालोचन कक्षात यायचं. आता देखील या शृंखलेच्या माध्यमातून स्वागत आहे. नितीन
तर नक्कीच संतोषजी पवार ज्या ज्या वेळेस या टुर्नामेंट इथे असतात, उन्हाळी स्पर्धा असतात, मग त्यावेळी ट्रँकरच्या माध्यमातून पाणी पुरवणं असेल किंवा प्रत्येक कुठलाही ग्रुप जाओ आणि त्या ग्रुपला निस्वार्थ हाताने मदत करत असणाऱ्या संतोषजी पवार यांचं देखील आगमन झालंय. ग्रामविकास आघाडी चषक आणि या चषकाच्या मार्फत त्यांचं देखील स्वागत. कीर्ती वॉटर सप्लायचे सर्व 56 धावांची आवश्यकता. 18 चेंडूचा खेळ असेल आणि 18 मध्ये 56 होतील का, आणि संभाव्यता आहे ज्याप्रमाणे बादल आणि रितेश ही जोडी मैदानामध्ये शाबूत होती, 55 धावापर्यंत पोहोचले, तशीच जोडी मैदानात आता येणार. कारण की एकीकडे अनिकेत म्हात्रे आणि एकीकडे अक्षय. हा ए फॅक्टर बऱ्याच वेळा कोण संघासाठी लकी ठरलाय शेखर, कारण की कुठलीही टुर्नामेंट असो, कुठलाही क्षेत्र असो, कुठलाही पंचक्रोशी असो, त्यामध्ये या ए फॅक्टरनी बरेच मैदान गाजवलेत. अक्षय म्हात्रे आणि अनिकेत म्हात्रे A1 जोडी म्हणून ज्यांची ओळख, आणि हे दोन धुरंधर मैदानाच्या आतमध्ये 56 धावांचा पाठलाग करण्यासाठी गेलेले आहेत. तर नक्कीच जांभोली संघ आणि धक्ताकांदा संघ दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचं. तर मी विनंती करेन ऋतुजी मुकदम यांना की आपण या गावचे एक उद्योजक संतोषजी पवार यांचा शुभ सन्मान करायचा. त्यांची देखील गोलंदाजी अतिशय सुरेख 40 प्लसच्या माध्यमातून असेल किंवा गावचे शेख ज्या ज्या वेळी असतो, जेव्हा जेव्हा संधी मिळते त्यांना खूप उत्सुकता असते, क्रिकेटची आवड खूप आहे आणि मग नेहमीच चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून होत असतो. नशीब 18 चेंडू 56 धावांचा पाठलाग करायचा, आणि या 56 धावा पाठलाग करण्यासाठी कोण संघाची A1 जोडी अनिकेत आणि अक्षय मैदानामध्ये आलेत, आणि त्यांना रोखण्यासाठी पूर्णपणे ताकद लावणार आहे एकीकडे दादरपाडा संघाचा नशीब. I11 कोण संघ आणि एकीकडे दादरपाडा संघ आपण बघू शकतो. 56 धावांचा पाठलाग असणार आहे. अक्षय आणि अनिकेत ही जोडी मैदानाच्या आत. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा मनसुबा मात्र मिड कव्हरच्या दिशेने हा चेंडू स्वतः गोलंदाजाने कॅरी केलाय. पहिल्या चेंडूवर एक धाव आली आहे. संयमी पवित्रा, आणि इथून मात्र 56 धावांचा पाठलाग कसा असणार हे बघायचं. आमचे मित्र रोशनजी पवार त्यांचं देखील या शृंखलेमार्फत स्वागत करतो. श्रीराम संघाचा बरेच वेळा कर्णधार राहिलेला हा व्यक्तिमत्व, आणि अनेकशा मैदानावर त्यांच्या बॅटिंगने देखील ही शृंखला जिंकलीत. आता मात्र निर्धाव चेंडू
नशीब यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आतापर्यंत सुरुवात झाली आहे. अक्षय टू नशीब 56 धावांचा पाठलाग. मोठ्या फटक्याची आतिषबाजी करण्याची गरज. आणखी एक चांगला चेंडू. याही चेंडूवर बघायचं का एकच धाव मात्र मिळली आहे. गोलंदाजी अतिशय तरबेज करतोय नशीब नावाचा हा गोलंदाज. योग्य टप्पा आणि मग त्या अनुषंगाने मात्र फलंदाजाला कुठलेही मोठे फटकेबाजी करून देत नाहीये. 3 चेंडू आतापर्यंत झाले. 3 चेंडूवर धावा आल्या 2. अनिकेत मात्र हा फटक्यामध्ये ताकद नजाकत एवढी ताकद कमी मात्र नजाकत आणि टायमिंगचं कॅल्क्युलेशन जर बघितलं परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि चेंडू गेला 6 धावांसाठी. अगदी असं वाटलं होतं बादलला की हा झेल होईल का मात्र स्टँड अँड डिलिव्हर परफेक्ट मिडल ऑफ द बॅट अँड बॉल गोज टू द 6 रन. अतिशय चांगला फटका. शांतारामजी वाजेकर आणि ज्ञानेश्वरजी टकले यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचंय. नेक्स्ट बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र टायमिंग जुळलं नाहीये यावेळेस आणि नक्कीच या चेंडूवर आणखी एकदा एक धाव आली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अक्षय तिकडे सज्ज होता मात्र योग्य वेळी रोखलं. 9 धावा 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर झाल्यात. एखाद दुसरा मोठा फटका येईल का या शेवटच्या चेंडूवर बघायचा. आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. याही वेळेस जवळपास 4 चेंडू आपण बघितले या षटकामधील. 4 चेंडूवर स्वतः गोलंदाज जाऊन कॅरी करतो हा चेंडू. नशीब आणि नशीबच्या षटकामध्ये आल्या पहिल्या दशकाच्या माध्यमातून 10 धावा. दहा धावा पहिल्या षटका अखेरीस आल्या आणि आता मात्र समीकरणामध्ये बदल. 12 चेंडू जिंकण्यासाठी 46 धावांची आवश्यकता. रितेश राठी स्वारी आणि अनिकेत नावाचा वादळ मात्र धावचीच्या स्वरूपात मैदानाच्या बाहेर जाताना दिसेल. नक्कीच फटका खेळण्याची स्वप्न बघितली मात्र तो फटका स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये अडवला आणि रितेशने मात्र चांगला असा डायरेक्ट हिट केला आणि इथून मात्र अनिकेत नावाचा वादळ मैदानाच्या बाहेर. कोण संघाला मोठा आणि महत्वाचा हादरा मात्र मिळालाय आणि यशस्वी झालाय तो म्हणजे रितेश. ज्या 2 फलंदाजावर मातब्बरी होती या संघाला या टार्गेटला चेस करण्याची तिथून मात्र एक महत्वाचा खेळाडू मैदानातून बाहेर जाताना दिसतोय. आमचे मित्र एक हार्ड हिटर फलंदाज आणि ज्यांच्या टीम मध्ये असण्यानं भल्या गोलंदाज घाबरतात ते प्रभाकर टकले यांना देखील विनंती असणार आहे की आपण देखील समालोचन कक्षात यायचंय. एक तेज तर्रार फलंदाजी करत असताना हा खेळाडू जवळपास 6 वेळा या खेळाडूने 5 चेंडूवर 5 षटकार लगावलेत. आपल्या संघाला विजयी मिळवून दिला. अनेकचं योगदान त्याच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल. नौका खेळाडू चांगला चेंडू रितेशच्या माध्यमातून मात्र निर्धारित क्षेत्रामध्ये 1 रन मात्र मिळते आणि एका धावेच्या माध्यमातून नक्कीच. आणि प्रभाकर म्हटलं तर आता सध्या मखर डेकोरेशन त्यांचं चालू आहे. बऱ्याचशा मोठ्या ऑर्डर्स त्यांना देखील येतात. अगदी 50-50 हजाराचे सेट त्यांच्या माध्यमातून उपलब्ध केले जातात. यावेळेस चांगला फटका मात्र ग्राउंडला कनेक्ट करणारा हा शॉट आहे आणि आणखी एकदा 1 धाव मिळाली आहे.
संघाची धावसंख्या आता मात्र 12. 9 चेंडूंचा खेळ झाला, 12 धावा झाल्यात आणि आणखी 9 उर्वरित 9 चेंडूंचा खेळ आहे. 44 धावांची गरज आणि इथून मात्र याही चेंडूवर बघायचं आहे, एक चोरटी धाव घेतली आहे. नाराज असेल रितेश, चोरटी धाव देण्यात थोडस लेझी क्रिकेट पाहायला मिळालं डीप मध्ये आणि लगेचच या चेंडूवर 2 धावा मिळाल्यात. कधी कधी क्रिकेटमध्ये स्ट्राईक रोटेशन किंवा स्ट्राईक चुकून देणं हे एक फार महागडं ठरतं. काल देखील आपण बघितलं रन चेसची गरज होती आणि तिथून मात्र मोठ्याच्या संघाला स्ट्राईक रोटेशन झाल्यानंतर विजयी फटका लागवण्यात यशस्वी झाला होता रायगड प्रीमियर लीग मध्ये. आणि अशा छोट्या छोट्या गोष्टी खूप महत्वाच्या ठरतात. या मॅच मधून पूर्णपणे बॅकफुटवर लिहून ठेवले कोण संघाला ते म्हणजे दादरपाडा संघाने. 7 चेंडू 41 धावांची आवश्यकता आहे आणि असं असताना रितेश यांच्या षटकातील शेवटचा चेंडू बॅकवर्डच्या दिशेने हा चेंडू गेलाय, मात्र निर्धारित क्षेत्रामध्ये आणखी एक धाव मिळतीये. एका धावेने संघाचा धावफलक 16. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 40 धावांची आवश्यकता आहे. ऋषी चौधरी आमचे मित्र, त्यांना देखील विनंती आहे की आपण देखील समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. क्रिकेटच्या माध्यमातून त्यांची काय अनोखी ओळख आहे. 6 चेंडू 40 धावांची आवश्यकता आहे आणि असं असताना आणखी एक नवा गोलंदाज साहिल नामक गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना दिसतोय. 40 धावांची गरज. मॅचची स्पष्टता पूर्णपणे दिसते, मात्र क्रिकेट मध्ये काही पॉसिबिलिटीज आहेत, काही घडू शकतो. कोणत्याही क्षणी ऍडव्हान्टेज संधी निर्माण होऊ शकते आणि मात्र त्यापासून विपरीत राहावं लागेल या गोलंदाजाला. बघा छोटा खेळाडू आहे, ज्या ज्या वेळेस आपल्यात क्रिकेटची ओढ असते त्या वेळेस मात्र आपण आपल्या गावाच्या संघाच्या सोबत जात असतो आणि कधी काळी आपल्याला माहित असतं संधी येईल नाही येईल आणि या संधीचं सोनं करत असताना हा छोटा खेळाडू आपल्याला दिसतोय. सहा चेंडू 40 धावा. त्यांना माहिती आहे 6 चेंडूवर 40 धावा मोठं आव्हान होणार नाही, मात्र क्रिकेटिंग कॅल्क्युलेशनने ते खेळतात. प्रॉपर क्रिकेट खेळत असताना दिसतात. इतक्याला काही जण प्लेअर असते तर नक्कीच गोलंदाजी सुरुवात केली असती. 40 धावा शक्य नाहीये माहिती आहे, मात्र प्रॉपर क्रिकेटिंग आणि त्याच प्रकारचा हा चेंडू आणि आणखी एक निर्धाव चेंडूची सांगता. परफेक्ट फील्ड सेटअप आपण त्यांच्या माध्यमातून बघू शकतो. वेल क्रिकेट फ्रॉम टीम दादरपाडा संघ. साहिल नावाचा गोलंदाज पहिला चेंडू अतिशय सुरेख टाकलाय. उडवण्याचा प्रयत्न मात्र अति उत्साहित प्रमाणे हा थ्रो आणि एक बाईकच्या माध्यमातून एक्स्ट्राच्या माध्यमातून ही धाव आली आहे. थ्रो केला आणि नक्कीच एकेरी धाव मात्र मिळते. चार चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 39 धावांची आवश्यकता आणि असं असताना
सुंदर चेंडू यावेळेस आपण बघू शकतो. आणखी एक निर्धाव चेंडूची सांगत्या. 3 निर्धाव चेंडू टाकले त्या गोलंदाज साहिलनं आणि आता पूर्णपणे मॅच मध्ये पकड मिळवली आहे. माफ करा, 2 निर्धाव चेंडू टाकले. पहिल्या चेंडूवर एक्स्ट्राच्या माध्यमातून एक धाव आली आहे. आता मात्र अवांतर चेंडू, त्यांचा जे हात जमिनीला समांतर आणि आमच्याकडे निर्देश होत आहेत की हा वाईट चेंडू आहे. 3 चेंडूवर 38 धावा होणं अशक्य आहे. मात्र फटका सजवावा लागेल एखाद तरी. जाता जाता सुटकेचा श्वास मात्र घ्यावा लागेल. अक्षयकडे ती कलाकौशल्य आहे. येणार 2 चेंडूवर एक जरी षटकार बसवला तरी तो मानसिकतेला आधार देणारा हा फटका ठरेल. 2 चेंडू 38 धावा. अक्षय ऑन स्ट्राईक. साहिल जबरदस्त गोलंदाजी करताना दिसत. मी म्हटल्याप्रमाणे अक्षयच्या या पट्ट्यात आणि टप्प्यात चेंडू आलाय आणि चेंडू जसा टप्प्यात आला तसा कार्यक्रम केला 6 धावांच्या मदतीनं. सामना जरी गमावला असेल कोण संघाने, मात्र लढा थांबलेला नाहीये. ही लढाई थांबता नाहीये, कारण की संघर्ष हा नेहमीच आपल्याला करावा लागतो. संघर्षाची उन्मुक्ता काय असेल, हे साध्यता काय असेल, याच्यापेक्षा संघर्ष कसा होता याला महत्व दिलं पाहिजे. आणि इथून